प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। माझ्या निवडून आलेले सभेला पण एवढी लोक ती मला बघायला मिळाली नाही। आज तुझ्या प्रचार सभेला एवढी लोक बरोबर ना। आज आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आशिष जाधव इथे उपस्थित आहेत। त्यांनी मला काय सांगितलं की माझ्या आईला 36 रुपये पगार होता, असं म्हटलं का ते 35 रुपये पगार होता, माझ्या आईला 100 रुपये पगार होता। 100 रुपये पगार वडिलांना, 100 रुपये पगार आईला, आणि आम्ही 6 भावंड कसं जगत असू। आता मी काही सांगत नाहीये, कोणतरी तुम्ही व्हॉट्सअपवर कुठं काय आमच्या फॅमिलीबद्दल थोडं वाचलं असेल, कुठं झालं असेल। त्यातला एक मुलगा उद्योजक झाला, मोठ्यांना वारले, मधला भाऊ अशोक खाडे पद्मभूषण त्यांना देशातला सगळ्यात मोठा उच्च मान राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना मिळाला। आणि शेवटचा मुलगा तुमच्या सातबाऱ्यावर आला, तो सुरेश खाडे। अरे आपण सर्वांनी भर भरून त्याला प्रेम दिलं, 4 वेळा आमदार केलं, 2 वेळा कॅबिनेट मंत्री केलं, आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा केलं तुम्ही। हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत। आणि ह्या अशा निवडणुका आल्यानंतर निश्चितच एक विचार पडतो मनाला, विकास महत्वाचा आहे का निवडणूक महत्वाची आहे। निवडणूक पद्धतीने झाली पाहिजे, पण विकासाचं माध्यम झालं पाहिजे। आज सोनीला विकास करत असताना मला खूप आनंद होतो। आज माझ्या सोनीचं नाव जगाच्या पाठीवर आहे। आज आमच्या सोनीची द्राक्ष जगाच्या पाठीवर जातात। काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे। परत एकदा तुमचं अभिनंदन करेन मी। ज्यावेळी मी इथं 9ला आमदार झालो त्यावेळेला पाण्याची टंचाई तर खूप होती, इथं स्कीम नव्हती। ज्यावेळी डोंगरवाडी स्कीम करायची होती त्यावेळेला मला उपोषण करायला लागलं, 5 दिवसाचं उपोषण केलं, पण या सगळ्या गावांनी मला रात्रंदिवस मला साथ दिली। आणि त्या साथीचं फळ आपलं शासन नव्हतं, त्यावेळेला काँग्रेस शासन होतं, आणि त्यावेळेला आपल्याला 153 कोटी आपल्याला मिळाले, आणि डोंगरवाडची स्कीम आपण केली, आणि कृष्णा माय आपल्या सोनीमध्ये आली। त्याचं फळ आज मिळतं। हा विकास आहे। आज रस्ते व्हायला लागलेत, मंदिर व्हायला लागली, समाज मंडप व्हायला लागले, लोकांच्या शाळा व्हायला लागल्या, आरोग्य व्हायला लागलं, शिक्षण व्हायला लागलं, शेतकऱ्यांना विजेच्या समस्या सॉल्व्ह झाल्या, पाण्याच्या समस्या सॉल्व्ह झाल्या। तर हे सगळं होत असेल तर माझ्या हक्कानं आणि माझ्या प्रेमाने मी आपल्याला सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर मतदान आपण करायचंच आहे। या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्या सोनीमध्ये काही लोक विकृती आहे। मगाशी मला माळीसाहेब म्हणले की मला बऱ्याच वेळा बोलवलं, भाजपमध्ये ये, भाजपमध्ये ये, भाजपमध्ये ये, मीच गेलो नाही। आता कुठल्या शब्दात सांगू, किती मध्यस्थ्या केल्या माझ्याकडे। ज्यावेळी मार्केट कमिटीचं प्रकरण आम्ही उघडं केलं त्यावेळेला बऱ्याच वेळा लोकांकडून निरोप आले मला की भाऊ हे थांबवा, मला तुम्ही पक्षात घ्या, मी पक्षाचं काम करायला तयार आहे। असल्या विकृतीची माणसं, धोका देणारी माणसं, गावाला फसवणारी माणसं, माझ्या मार्केट कमिटीमध्ये भ्रष्टाचार 40 कोटीचा भ्रष्टाचार करून माझ्या शेतकऱ्याला फसवणारी माणसं अशी आम्ही पक्षात घेणार नाही, मी पहिलं सांगितलं। काय आलं तुम्हाला, आता मी एवढं मोठं बोरचं काही बोलत नाही जास्त, तुम्हाला समजायचं नाही येते, पण गावातली परिस्थिती काय आहे। चर्मकार समाजाचं समापन बांधा काढलं, मी चांभाराच आहे। बौद्धविहार मी 19 बांधली, पण चर्मकार समाज मी 5 बांधली, त्यातलं एक चर्मकार समाजाचं समापन बांधाय काढलं, तिथे आडवं पडलं। आता त्याचा त्या समाजाचा संबंध काय आहे? पैसा मी दिला, शासनाचा पैसा तिथं वापरला,
मग ही खिडकी इकडून नको, ही दरवाजा इकडून नको, हे नको, असं तुझं काय जातंय? एक दवाखाना मंजूर केला. दवाखाना मंजूर केल्यानंतर पाया झाला, सगळा पाया वर आला. नाना साक्षी नाही त्याची. ह्या जागेत करायचं नाहीये, मी दुसरी जागा देतो. का झालं? मी म्हटलं 1 महिना तुला अवधी देतो, 1 महिन्यामध्ये मला दुसरी जागा दे. पण त्याला तिथं करायचं नव्हतं ना. शेवटी मी सोनीमध्ये आलो आणि उभा राहून तिथं नारळ फोडला. आज आपलं उपकेंद्र, आरोग्य केंद्र आपलं चालू झालं, ते आता बांधून तयार झालं.